मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेकडून मीरा रोडमधील फेरीवाल्याला चोप, मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यामुळे व्यापारी संघटनेकडून बंदची हाक। मारहाण करणं भाजपला मान्य नाही, कारवाई व्हावी, मंत्री आशिष शेलार यांची भूमिका। तर मीरा भाईंदरमधील मोर्चा व्यापारी संघटनेचा नाही तर भाजपचा, मनसे नेते अविनाश जाधव यांचा निशाणा। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह पोस्ट करणारा केदार सोमण पोलिसांच्या ताब्यात। आक्रमक मनसे कार्यकर्ते सोमण असलेल्या पोलीस व्हॅनवर धावून गेले, चोप देण्याचा मनसेचा इशारा। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ, महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनानंतर हाके पोलिसांच्या ताब्यात। लक्ष्मण हाकेंची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू, त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अजित पवार यांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा। लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे हादरलं, कुरिअर बॉय सांगत आरोपीचा कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये प्रवेश, तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर अत्याचार। घटनेनंतर नराधमानं पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। दिशा सालियन मृत्यू प्रकरण घातपात नाही, मृत्यूच्या आधी ती मद्यधुंद अवस्थेमध्ये होती, वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काही खुणा नाहीत, एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख। दिशा सालियन प्रकरणाशी माझा संबंध नाही, ज्या विषयाची माहिती नाही, संबंध नाही त्यावर का बोलू, एसआयटीनं जाहीर केलेल्या अहवालानंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। मंत्री नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंची 2 वेळा मिमिक्री, आदित्य ठाकरे विरुद्ध दिशेने जात असताना ये चला रस्ता दाखवा असं म्हणत राणेंकडून नक्कल, तर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंचा आवाज काढत डिवचलं। राणेंनी आदित्य ठाकरे यांची नाक घासून माफी मागावी। दिशा सालियन प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवरून संजय राऊत यांचा निशाणा। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम तत्कालीन ठाकरे सरकारनेच सतीश सालियन यांची माफी मागावी, भाजप आमदार राम कदम यांचा पलटवार। अडळकर सदावर्ते खोत कुठे गेले, एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता यांना दुःख होत नाही, डोळे वटारल्यानं आता तटाखालचं मांजर झालेत का, ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचा हल्लाबोल। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, परळी डोममध्ये तसंच हॉलच्या बाहेरील रस्त्यावर देखील एलईडी स्क्रीन असेल। हिम्मत असेल तर मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानामध्ये उतरण्याच्या आधीच रडणं सोडा, आशिष शेलार यांचं ठाकरे बंधूंना खुलं आव्हान। बदलापूरमध्ये आमदाराच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर गोळीबार, 2 गटातल्या आपापसातील वादातून गोळीबार, आमदार किशन कथोरेंच्या घराबाहेरील घटना। बीडमध्ये कराड समर्थक नानासाहेब चौरेंकडनं गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, केज पोलीस ठाण्यामध्ये नानासाहेब चौरेच्या विरोधात गुन्हा दाखल। फॉक्सकॉन कंपनीकडनं शेकडो चीनी कर्मचाऱ्यांची गच्छंती, मागील 2 महिन्यात 300 कर्मचाऱ्यांना चीनमध्ये परतण्याचे आदेश। भारतातील ॲपलच्या उत्पादन वाढीला मोठा फटका बसण्याची शक्यता।